असेल. आता मात्र स्ट्रायकिंग वरती फलंदाज जयेशला पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला विशाल आपण पाहतोय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील याच खेळाडूला मिळाला होता. तोच आता गोलंदाजीसाठी सज्ज झालेला पाहतोय. आता मात्र लाईन खराब आहे. वेगावरती स्वार जरूर आहे, परंतु तो अचूक टप्पा सध्या मिळाला नाहीये या चेंडूवरती. आणि आपण पाहायला गेलं तर इथून खराब चेंडू फेकत असताना एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ऍड केली गेली आहे. एक चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केल्यात. 18 चेंडूंचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये 40 ते 45 धावा देखील फार रफ अँड टफ मुकाबला मग या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेचून काढला. क्षेत्ररक्षक आले एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं होतं, परंतु थोडीशी चूक महाग पडली आणि चेंडू गेला सीमारेषा पार. पहिला चौकार. पुकाराच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवरती विशाल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो दयेश. अगदी रनअप मध्ये चुकीचा अडथळा निर्माण झाला असल्या कारणाने पुन्हा एकदा सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने सातत्याने गोलंदाजीचा मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आज देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये देखील या स्पर्धेला सहकार्य चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देखील दिला जातोय. या चेंडूवरती इथून दयेशच्या माध्यमातून एक सिंगल एकवटली गेली. फलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 7 धावा. पहिल्या फेरीतला दुसरा सामना. इथून जो संघ विजय होईल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. तिसऱ्या फेरीमध्ये जो दाखल होईल संघ तो नक्कीच क्वालिफाईडची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आता ऑन स्ट्राईक असेल तो आपण सुरेशला पाहतोय. अद्यापही खातं खोललं गेलं नाहीये सुरेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करेल. हा चेंडू आता मात्र त्रिफळा चित केल्या जात आहेत. चांगला चेंडू हाताला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. सुरेश बॅक टू द डगआउट. जे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती एंटर झालेत रवी. तिसऱ्या क्रमांकावरती अगदी सुरेशची जागा भरून काढण्यासाठी दाखल झालेत, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. 4 चेंडूमध्ये 6 धावा विशालने खर्च केल्यात. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न अपील केली गेली आणि इथून आपण पाहतोय नक्कीच दोन्ही पंच आपापसात निर्णय घेतला जातोय. अगदी अपील केली गेली. बॅटीची कड लागून जणू काही चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला असावा असं वाटलं गेलं आणि त्याच कारणामुळे अपील केली गेली आणि त्याचाच इथे मात्र डिसिजन घेतला जातोय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. आपण पाहू शकता योग्य तो निर्णय. नक्कीच तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय सोपवला गेलाय आणि ते चेक केलं जातोय. नक्कीच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे.
तर नॉट आउट असा निर्णय नक्कीच आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धफलकावरती लावल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात सुरुवात शांत गतीने केली. आपण पाहतो काळाची वाडी संघाकडून नाणेफेकी गमावली आणि प्रथम फलंदाजी वाटणीस आली, परंतु त्या आपण असं कुठेतरी वाटतंय की दबावाखाली जणू काही गेला असावा आणि इथून त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आलाय आणि जणू काय बॅटीने नव्हे तर हाताने उचलून फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पार. हा या पहिल्या सत्रातला दमदार रवीच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिला षटक आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती रवीने मात्र आपल्या संघासाठी काळाच्या वाडी संघाला खुश केलं. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पहिला चेंडू निर्धाव फेस करत होता. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार लगावत असताना 13 धावसंख्या धावफलकावरती लावल्या. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी दडपणाखाली पाहायला मिळत होता, परंतु ते दडपण झुगारलंय आणि त्या प्रकारची फलंदाजी केली आहे. इथे मात्र धावचीची संधी होईल का? फलंदाज बाद. नॉन स्ट्राईक इन वरती फलंदाज डोक्याची घंटा त्यांच्या डोक्यावरती होती, परंतु पुन्हा एकदा रनआउटची इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. तर नॉट आउट एक चिकी सिंगल घेण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलंय. अगदी आपण पाहिलं 14 धावा फलकावरती लावल्या. पहिला चेंडू फेस केला रवीच्या बॅटमधून, तो निर्धाव होता. त्यानंतर षटकार लगावला आणि दहेशचा विचार केला तर 3 चेंडू फेस करत असताना 6 धावा लावल्या गेल्यात. 14 धावा एकूणच. पुढील गोलंदाज अर्जुनला आपण पाहतोय. अर्जुनचा हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर वाईड यॉर्कर टप्प्यावरती फेकला गेला होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या सुखरूपरित्यानं 2 धावा एकवटल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य सध्या मैदानावरती दिलं जातं आणि एकेरी दुहेरी धावांना देखील धावफलक पुढे नेलं गेला तरी 18 वाडी संघाला देखील ठाऊक आहे आणि त्यामुळे जबाबदारीने हे दोन्ही फलंदाज सध्या मैदानावरती खेळ करतायत. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता. लॉफ्ट केला. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र केली आहे चूक. चेंडूला पाठवलंय. आपण पाहतोय चुकीचं रूपांतर चौकारामध्ये होत असताना या 4 धावा. चौकाराच्या मदतीने वागतो आपण. 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय काळ्याची वाडी संघ. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला मोजावी लागेल, कारण त्या झेल नंतर चौकार आला परंतु कमबॅक करून दिलाय पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन आणि रवीला मात्र मिळालेलं जीवनदान दुसऱ्या चेंडूवरती बाद व्हावं लागलाय. फलंदाज रवी बॅक टू द नक्कीच आपण पाहिलं जर या अगोदर झेल कॅरी केला असता तर चौकार बचावला गेला असता, परंतु त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देणारा हा चेंडू पाहायला गेला तर फलंदाज बाद झाले. त्यानंतरचा नवीन फलंदाज आपण पाहतो कैलासला गेल्या 2 धावा आपल्या संघासाठी एकवटत असताना ऑफसाईडला घेऊन काढला. कव्हरच्या दिशेला अगदी एक क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू आणि तो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल
तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि या 2 धावा सुखरूपरित्या एकवटल्या. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. धावसंख्येचा विचार केला तर सध्या तरी चांगली टोटल आपल्याला 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्यास नकार दिलाय तो दयेशने. आपण पाहतोय सलामीला गेलेला फलंदाज अद्याप स्ट्रायकिंग एंड वरती आता या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 11.00 च्या सरासरीनं या 22 धावा लावल्या गेल्यात. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जोडी मैदानावरती आपण पाहतोय कैलास आणि एका बाजूला दयेश. बावीस धावा धावफलकावरती लावल्यात. शेवटचे 6 चेंडू आहेत. आपण पाहतोय 3 षटकांची लढत आहे. समाप्त झालाय. 22 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. करणला आपण पाहतो ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेली अद्यापर्यंत त्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल. गोलंदाज करण. पहिला चेंडू बॅटीच्या आतली कट, सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतोय आणि आता मात्र सलामीला गेलेला फलंदाज दयेशला तंबूचा आश्रय दाखवत असताना करण सक्सेसफुल ठरलाय. धक्का क्रमांक लागतोय 3रा. खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रातला आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. परंतु नवीन फलंदाज डावकऱ्याचा भूषणला आपण स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू गोलंदाज करणला पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आपण पाहतोय इथून हा निर्धाव चेंडू. याच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील कारण 22 धावा धावफलकावरती सध्या लावल्यात आणि इथून जरी मोठे फटके आले तरी धावसंख्येचा विचार केला तर 30-35 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आणि एक फायटिंग टोटल नक्कीच धावफलकावरती सेट झालेली पाहायला मिळेल. परंतु ते मोठे फटके मारू देईल का गोलंदाज करण या 4 चेंडूमध्ये पाहणं गरजेचं ठरेल. हा चेंडू सफल झाला. तो ऑनसाइडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीतची संधी आणि इथे धावचीतच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 4था. धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा ते फक्त आणि फक्त 23. समीरला एखादा मोठा फटका इथून खेळावा लागेल. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातले. हा चेंडू वड बॉल आपण पाहायला गेलं तर बेड्या जखडून ठेवल्या होत्या जणू काय फलंदाजाच्या. अगदी यॉर्कर टप्प्यावरती फेकला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती शिल्लक असताना चांगली गोलंदाजी सध्या करतोय तो गोलंदाज करणला आपण पाहतोय. अगदी विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा
हा निर्धाव चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. मिस टाइम फटका आपण पाहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना एक धाव कंप्लीट. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय आणि इथून एका धावेनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती पाहतोय 24 धावा ह्या लावल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक घ्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे सध्या तरी स्लॉगआउटच्या या षटकामध्ये ते गोलंदाज कारण विचार केला शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाज करत असतात आणि त्या धावा इथून मात्र रोखण्याचं काम गोलंदाज करणने केलंय. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा शेवटचा चेंडू स्ट्राईक एंड वरती कैलास. हा चेंडू खराब. इथे मात्र चुकीची गोलंदाजी केली जाते. नो चेंडू फेकला गेला. शेवट गोड करायचा होता परंतु कुठेतरी अगदी विचार केला तर हातामधून चेंडू निसटला असावा कदाचित आणि सरळ ओव्हर दी वेस्टच्या स्वरूपात नो चेंडू घोषित केला गेला. पंचांनी सांगितलं नो +1. एकूण 2 धावा 26 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. नक्कीच शेवटचा चेंडू अद्यापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी परंतु शेवटच्या चेंडूवरती धावा येतील का? फ्री हिटची संधी होती. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. लेग स्लिपला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब कलेक्शन. पुन्हा एकदा यष्टिरक्षकानं केली आहे चूक. नक्कीच या 2 धावा एकवटल्या जातील. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 28 धावा धावफलकावरती लावल्यात. आता समीकरण मैदानावरती आपण पाहतोय उर्वरित चेंडू 18 आहेत. विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे ती आपण पाहतोय आंबेवाडी संघाला. इथे कर्णधार उपस्थित झाले. जय वाघोबा लवळी संघाची मी विनंती करतोय. मावली 11 बोरीची वाडी संघ आपला कर्णधार लगेचच पाठवायचा. नेक्स्ट मॅच 4 षटकांची लढत डी ग्रुप मधला हा तिसरा सामना.
गीत आपण आजच्या दिवसामध्ये सातत्याने ऐकत आलोय. खूप चांगलं हे संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकवलं जात आहे. परंतु जाऊयात मैदानाकडे. काळ्याची वाडी विपक्ष आंबेवाडी हा संघ आपण पाहतोय. सामना मैदानावरती चालू असताना दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आणि दुसरी फेरीला सुरुवात होईल, जिथे मात्र 29 धावा टार्गेट लावलं गेलं. त्या 29 धावांचं लक्ष पार करण्यासाठी सलामीची जोडी कृष्णा आणि विशाल. पहिला चेंडू विशालचा, इथे मात्र पाहतोय आपण अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू थांबणार नाही. सीमारेषा पार चौकार. गाडीचा आरसा फिरवायचा नक्कीच. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार विशालच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि तोच विशाल आपण पाहतोय. अगदी 29 धावांचा कमी लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मागच्या सामन्याचा विचार केला तरी देखील 40 धावांचं लक्ष होतं 24 चेंडूमध्ये. तो देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळाला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का? तितकी चांगली गोलंदाजी काळ्याची वाडी संघ करू शकेल का? हे याचं उत्तर मात्र या दुसऱ्या सत्रात पाहायला मिळेल. झेलची संधी दूरवरून आले, परंतु झेल ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कृष्णानं नकार दिला, कारण त्यांना ठाऊक आहे इथून एकच धाव कंप्लीट होऊ शकते. दुसऱ्या धाव ही दोन्ही फलंदाजांना धोक्याची ठरली असते आणि त्याचंच उत्तर कृष्णानं दिलंय आणि एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी मानलंय. 5 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 29 ची गरज असताना 5 धावा लावल्यात. उर्वरित आता विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ 24 धावा बनवायच्या विजयासाठी येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज दयेशला आपण पाहतो, जो सलामीला गेला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ते बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमारेषा पार. कृष्णाच्या बॅट मधून खणखणीत षटकार. कृष्णानं पहिल्या सामन्यामध्ये देखील याच प्रकारची फटकेबाजी कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळत होती आणि त्याच पुन्हा एकदा प्रात्यक्षिक उदाहरण दिलं गेलंय. परंतु त्यानंतरचा हा कमबॅकिंग गोलंदाज आपण पाहतोय दयेशला, ज्याने षटकार चौकार जरी दिला असला तरी कमबॅक करणं हे त्यांना माहिती आहे, कसं कुठल्या पद्धतीचा चेंडू फेकायचा आहे आणि त्याच पद्धतीने चेंडू फेकला गेलाय. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू सामना करेल तो कृष्णा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. गॅप आहे, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलेत. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागलंय. एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच महत्व दिलं जाते. आपण पाहतोय चौकार षटकार जरूर लगावलेत, परंतु 2 सिंगल देखील या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक शांत आणि संयमी पारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यात पाहिली आणि त्याच पद्धतीची पारी इथे दुसऱ्या सामन्यात देखील सुरुवात गोड करून देतो. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज विशाल आणि कृष्णा. पुढील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती दयेश. हा चेंडू लॉफ्ट केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जज करतात. पुन्हा एकदा झाली चूक. अजून एक झेल ड्रॉप केलाय. विशालला मिळालेलं हे दुसरं जीवनदान. हे झेल पकडणं फार महत्वाचं आहे, कारण पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथून जे जे झेल ड्रॉप झाल्यात त्या झेलची किंमत कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याच संघांना त्यांची किंमत मोजावी लागली आहे. 12 चेंडू आता गरजे विजयासाठी बनवायच्या. त्या विजय आपण पाहतोय 16 धावा, अगदी 8.00 ची सरासरी राखून या 16 धावा बनवाव्या लागतील आंबेवाडी या संघाला. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. आपण पाहतोय अगदी
12 चेंडू आता 16ची गरज आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 14ची गरज असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना पाहिला होता. परंतु या षटकामध्ये 12-16ची गरज असताना पहिला चेंडू शरीराचा वेध घेत असताना पाहतोय गोलंदाज रवीचा. इथे मात्र थ्रो फेकी बरोबर होती, परंतु बॅकअपला कुठलाही खेळाडू नव्हता आणि गोलंदाजाचं लक्ष नव्हतं, परंतु कुठल्याही प्रकारचा इथे मात्र अडथळा निर्माण झाला नाही. एकच धाव कंप्लीट केली जाईल लेगबाईच्या स्वरूपात. आपण पाहतोय 11 चेंडू 15ची गरज आहे. धावफलकावरती 14 धावा लागलाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज कृष्णा. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू अगदी क्रिकेट मधला सेफ झोनचा फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू पाहतोय 2 धावांसाठी. मी अगोदरच म्हटलं होतं दोन्ही खेळाडू अगदी शांत संयमीने खेळ करतात, कारण ज्या प्रकारे मोठे फटके खेळले जातात त्या प्रकारे सिंगल डबलला तितकंच प्राधान्य देऊन तितकंच महत्त्व सातत्याने दिलं जातं आणि त्याच्याच अभावी इथून मात्र पुन्हा एकदा ग्राउंड शॉट सातत्याने खेळले जातात. हा देखील चेंडू 2 धावांसाठी धावलेत, परंतु 2 धावा धोकाच्या होत्या, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांना या 2 धावा कंप्लीट केल्यात. 12-16ची गरज असताना आता समीकरण सोपं होत चाललंय. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेण्याचा मानस सातत्याने दाखवला जातोय. येणारे चेंडू 9 आहेत, विजयासाठी 11 बनवायच्यात. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता, परंतु या चेंडूवरती लांबी कमी उंची जास्त, झेलची संधी, अजून एक झेल ड्रॉप. हा तिसरा झेल कदाचित ड्रॉप झाला असावा. 2 झेल विशालचे, 1 झेल कृष्णाचा. जर हे झेल पकडले असते तर कदाचित मी तर म्हणेन 5 धावा वाचल्या असत्या. जर तरला महत्व नाहीये. या चुका आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार महागड्या ठरतील. नॉकआउटचे सामने जो संघ विजय होतो तो फक्त या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पुढचा प्रवास करत असतो, परंतु जो संघ पराभूत होतो तो घरचा रस्ता पत्कारतो. कोणता संघ घरचा रस्ता पत्कारेल हे येणारे चेंडू सांगून जातील. सध्या 8 चेंडू 9ची गरज होती, परंतु या चेंडूवरती सिंगल एकवटली जाईल. 7 चेंडू 8ची गरज आहे. 8 धावांचा आपण पाहायला गेलं तर 8ची सरासरी राखायची होती आणि त्या 8 धावांची सरासरी या षटकामध्ये तरी सध्या तरी राखता आली आहे दोन्ही फलंदाजांना. परंतु इथून एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होईल, कारण सध्या तरी दोन्ही बाजूला सामना हा बॅलन्स पाहायला मिळतोय. 6 चेंडू 8ची गरज असताना आता मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड सातत्याने चुका होत असताना मैदानामध्ये पाहतोय. शेवटचे आता 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. रोप 4 धावांसाठी चौकार. सामना खुला झालाय. शेवटचे 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. की निर्धाव चेंडू फेकले जातील, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि सामना खुला झाला. हा चेंडू आपण पाहतो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि इथून 2 धावा निश्चित रूपे कंप्लीट केल्या जातील आणि इथून हा सामना जिंकतोय तो आंबेवाडी संघ. विजयी झालेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला काळाची वाडी संघ, आपण देखील खूप चांगला खेळ केलात. आपलं देखील गोडगोड कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
तर निश्चित विनंती करतोय आंबेवाडी संघ, आपण 2 सामने जिंकला, तिसरा सामना हा आजचा उद्या खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आणि ठीक सकाळी 9:30 वाजता उपस्थित व्हायचं. ज्या प्रकारे आज देखील 9:30ची वेळ दिली होती परंतु वेळेवरती उपस्थित झाला नव्हता संघ आणि 2 बॉलचे पॅनल्टीज या संघासाठी लावली गेली आणि उद्याच्या दिवसामध्ये तुमचा सामना खेळवला जाईल. नक्कीच तो तिसऱ्या फेरीतला